ए दिवा गावचे एक बुलंद आवाज आपण ऐकतोय, छान आवाज आपण येणाऱ्या जरी नवीन नौका असला तरी पण छान ना असं समालोचक ज्यांच्या वाणीतून ऐकलं. अक्षय मडवी, मॅन फ्रॉम देवागाव. दोन्ही संघाचे 12 कडे आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये या. ही नम्रतेची विनंती आहे, ट्रायडंट 11 ऐरोली आणि जय बालाजी राबाडा दोन संघाच्या संघांना माझी नम्रतेची विनंती आहे, आपले राखीव खेळाडू कृपा करून कॉमेंटरी बॉक्स मध्ये या. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय ट्रायडंट 11 ऐरोली संघाने आणि जय बालाजी राबाडा संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. तर दोन सामने जिंकून आपण आताच पाहिलं लो स्कोर असं वाटत होतं, कारण 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जे स्कोर पाहिजे तेवढं लागलं नसतं, पण शिस्तबद्ध असे नियंत्रणाखाली गोलंदाजी टाकताना मात्र अडकवले होतं आणि ते अडकवल्यानंतर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये 24 धावा या निर्णायक षटकामध्ये जिंकण्यासाठी होत्या, पण त्या धावा मात्र न देता अतिशय निर्णायक षटक अप्रतिम टाकलं गोलंदाज अतुलने. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुट वर फक्त दिशा दिली होती स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. सिंगल घेताना खातं खोलतोय जे बालाजी राबाडे संघाचं. इस्रार आणि आफ्रिदी दोन्ही फलंदाजाचा विचार केला या मोसमामध्ये अतिशय दर्जेदार फॉर्म मध्ये आहे. इनफॉर्म बॅट्समन आहे दोन्ही. जय बालाजी राबाडा आफ्रिदीचा विचार केला चांगला ऑलराऊंडर त्याच्याकडे पाहिलं जातं. जय बालाजी राबाडेकडून उत्तम एक चपलक क्षेत्ररक्षक, दर्जेदार गोलंदाजी आणि आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे या आफ्रिदीचं. वन फेसिंग तर पहिलं षटक घेऊन आहे अमित. सुद्धा कॅप्टन टू कॅप्टन असा मुकाबला पाहायला मिळेल या चेंडूच्या दरम्यान. P1चं पहिले षटक ट्रायडंट ऐरोली कडून अमित. राईट अप ओव्हर द विकेट टू आफ्रिदी. फ्लाइट दिली हलक्या त्याने फक्त फ्लिक केलं. फ्लिक केल्यानंतर मनकड्यातील एक जादू दाखवली. फ्लिक ऑफ द शॉर्ट स्क्वेअर लेग गेटिंग सिंगल ओपन दाखवून दोन्ही फलंदाजांनी एक धावाने खातं खोलताना जय बालाजी राबाडा संघ 2 बिनगडी बाद. ट्रायडंट ऐरोली संघाचा अजूनही 12th मॅन आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आलेला नाही. अमित जरा दक्षता घे आणि इमिडिएटली सेंड टू द कॉमेंटरी बॉक्स युअर 12th मॅन ॲज अर्ली एज पॉसिबल. सो द कॅप्टन आहे पहिल्या बॉलिंग मार्क वर पकडण्यासाठी अमित. समोर इस्रार त्याने एकदा म्हणून पहिले चेंडूवर खातं खोलताना संघाचे खातं खोललं होतं. 2 बिनगडी बाद जय बालाजी राबाडा. तिसरा चेंडू दिशा दिली स्क्वेअर लेग या ठिकाणी इनसाइड सर्कल. ए बॉलिंग चान्स फॉर द नाउ द अंपायर से नॉट आउट. काय सेकंदाचा खेळ होता इथे मध्ये सेकंदाने मात्र इन केलं होतं पब्लिक क्रीज मध्ये. सुरक्षित आहे फलंदाज, सुरक्षित यावेळेला टीम. 3 चेंडू मध्ये 3 धावाने फक्त सिंगल घेतल्या. धावसंख्या 3 वर. चांगली गोलंदाजी आहे, योग्य दिशा योग्य टप्प्यावर लेन चांगली आहे आणि त्याचबरोबर त्याला दिलेली दिशेची जोड या दोन्ही गोष्टी चांगल्या जोडल्या. फ्लॅट देतो, फ्लॅट करता घाबरता न चेंडू मात्र तो रिलीज करतो कॅप्टन अमित. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोलीवाडा सीझन 53 मध्ये आपण पाहतोय विद्यामय दुपारच्या सत्रात पहिला सामना 2 सामने कडक स्थितीमध्ये जिंकून उत्पांत फेरीमध्ये प्रवेश केलाय किरण स्मृती घनसोली संघाने. अभिनंदन आहे किरण स्मृती घनसोली. ग्राउंड खास करून श्रीकृष्ण मित्रमंडळ जेव्हा आयोजन असतं तेव्हा किरण स्मृती घनसोली सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवतो. एक हाती आहे, लाभ केलाय, दर्जेदार फटका. ओनली टायमिंग बॅट मधून आफ्रिदीचा धमाका 6 रन. याच्यानंतर दुपारच्या सत्रात लीगचा शेवटचा मॅच श्रीकृष्ण दिवा SS मोहा कोलीवाडा यांच्या दरम्यान खेळवला जाईल. स्वतः आयोजक आहेत श्रीकृष्ण मित्रमंडळ आणि श्रीकृष्ण दिवा खेळताना पाहायला अगेन्स्ट SS मोहा कोलीवाडा.
पहिल्या इनिंगचा जसा खेळ संपेल आम्ही टॉस साठी आवाज देऊ दोन्ही कर्णधारांना. श्रीकृष्ण दिबा आणि SS मोह कोलिवाडा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जय बालाजी राबाडेने धावपळकार लावल्या बिनगडीबाद 10. नाव स्ट्राइक इसरार. गोलंदाज ट्रायडंट एरियोली कडून शशांक. बऱ्याच कालावधीनंतर मात्र खेळताना पाहायला मिळतं शशांक. गुड ऑलराऊंडर आहे. जवळजवळ 5 वर्षांनी ह्या खेळापासून जवळजवळ दिसला नव्हता. चांगला ऑलराऊंडर गोलंदाज, उचली चेंडू टाकण्यामध्ये माहिर असं गोलंदाज. गुड ऑलराऊंडर म्हणून मध्ये पाहिलं जातं नेहमीमध्ये याच शशांकला. कमिंग बोर्ड राईट अराउंड द विकेट टू इसरार. Point cover shot extra cover silly mid up inside the circle of the offside. 30 yard lovely bowling upside off stump टप्पा ठेवला. थोडासा बाहेर निघताना पाहिला अंपायरने. याला वाईड बॉलचा करार देताना विनोद भगत. हे पंच आहेत जुगावचे विनोद भगत. वाईडचा इशारा दिला आमच्या स्कोररला. स्कोररच्या भूमिकेत येविलेला आदित्य आणि संतोष सचिन स्कोरच्या भूमिकेमध्ये त्याला साथ देताना आदित्यने इन्फिल्ट्रेट करताना ओव्हर द लॉंग ऑफ. वर स्ट्रोक बेहतरीन शॉट. बेमिसाल फटका. फक्त दिशा बॅटचा बेस होता. हलकासा चेहरा दाखवला आणि त्याला उडून दिलं वाईडिश लॉंग ऑफच्या वरून. 1 टप्पा 4 रन. स्कोर बोर्ड होती. उमगलं ज्यावेळेला तुम्ही P1 P2च्या गोलंदाजाच्या विरुद्ध खेळतात ते फटके अतिशय महत्वाचे असतात. इन्फिल्ट्रेट करताना 30 यार्ड मध्ये कोणत्या पर्यंत सजावट करता एक सुंदर हलकासा उदाहरण दिला होता. दॅट इज गुड शॉट ऑफ द वाईडिश लॉंग ऑफ इसरार. 4 रन. ओ हो नजाकत. व्हाट अ शॉट यार. व्हाट अ सुपर डुपर शॉट. ओव्हर द लॉंग ऑफ. 6 रन टू बॅट इसरार. आकर्षक फटके. नजाकत भरलेले फटके. कुठे ताकद नव्हती. मोठी ताकदचा वापर न करता ओनली टायमिंगच्या जोरावर एक वायलेश लॉंगअपला चौकार त्याच्यानं ओव्हर द लॉंगअपचा षटकार. असे दर्जेदार फटके. नेतृत्व फटक्यांची सजावट केली इसरार. जय बालाजी राबाडकडून ओपनिंगला. इथे ऑफ स्टंपच्या बाहेर पीच झाला हा चेंडू. या षटकातील दुसरा वाईड देताना अंपायर विनोद भगत. 2 वाईड येतात. धावसंख्या मात्र जाते पोहोचते 22 वर. 22 बिनगडी बाद. छान अशी दमदार सुरुवात इसरार आफ्रिदी या फलंदाजीकडून. जय राबाडे सारखे. ओ हो ब्युटिफुल शॉट. वेरी सुपर डुपर शॉट. परंतु मात्र पूर्ण मैदान त्यामुळे फक्त 1 धाव मिळेल. शॉट ऑफ पेनचा चेंडू बॅकफुट वर गेला. हुक करताना लॉंग लेगची दिशा दिली होती. तिथे क्षेत्र होतं डिक्लेअर. 1 धाव मिळते इसरारला. 1 धाव संघ पुढे सरकतोय बालाजी राबाडा संघ. 23 बिनगडी बाद. दुसरं षटक चालू आहे. बऱ्याच कालावधीनंतर शशांक परतलाय मैदानावरती. आपलं पहिलं षटक ट्रायडंट एरोली कडून संघाकडून दुसरं षटक टाकताना राईट अराउंड द विकेट. समोर आहे फलंदाज आघाडीला आलेला इसरार. चांगली फलंदाजी करते. 2 दर्जेदार फटके मारले. कलात्मक फटक्यांची सजावट केली 2 फटक्यामध्ये. फटका चांगला. उंची प्रॉपर. दिशा बरोबर. इन्फिल्ट्रेट करताना टप्पा जोपर्यंत जाईल क्षेत्राच्या हातामध्ये. 2 धाव पूर्ण केल्या फलंदाज इसरारने. 2 धाव संख्येने पुढे सरकवतोय स्कोरबोर्ड आपल्या संघाचा 25 वर. चांगली फलंदाजीचा विचार केला. या वेळेला इसरार खेळतोय. 1 चौकार 1 षटकाराने बरोबर 15 धाव संख्येवर. आणि त्याला साथ देताना आफ्रिदी आताचा सवंगडी आघाडीला आलेला 1 षटकारासहित 4 चेंडू खेळल्यानंतर 8 वर. चांगली फलंदाजी भागीदारीचा विचार केला. एक मजबूत भागीदारी रचून देताना पाया मजबूत केलेला आहे. बाहेर निघाला चेंडू. दिशा दिली स्वेलेकच्या इनसाइड सारख्या. चांगली थ्रो होती ऑन द स्टंप. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता कारण पोहोचले होता बरोबर पॉपिंग ग्रेड मध्ये योग्य पिल्यामध्ये. धाव मात्र 1 मिळते. 1 ने खात्यात टाकण्याने धावसंख्या पुढे सरकणार 26. श्रीकृष्ण मित्र मंडळ सीझन 23 मध्ये आपल्या भेटीला घेऊन आहे दिनेश मूर्ती चषक. 23 वर्षांची ही अखंडित चाललेली शृंखला. जेवढं कौतुक करावं या मंडळाचं कमी असेल. दर्जेदार एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती बऱ्याच वेळेला
कमी पाहायला मिळते, परंतु यामुळे निरंतर असे चांगला फटका मजबूत. ओ हो हो या वेळेला नो टिसरा रे आफ्रिदीच्या बाउंड मधून धमाकाचे रन. दोन षटकाचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 32. जय बालाजी राबाडा चांगली दमदार सुरुवात आपल्या संघाला कडून देताना यावेळेला पाहिलं तर जय बालाजी राबाडा नव्याने उभारणारा संघ पण चकित करून जाईल. बऱ्या मोठ्या संघाबरोबर खेळण्याची एक चांगली त्यांना सवय जवळ पडेल. नित्यनेमानेप्रमाणे जसं मोठ्या संघाबरोबर खेळताना जर त्यांचा सराव होईल ते येणाऱ्या कालामध्ये एक चांगला संघ मजबूत संघ म्हणून पाहायला मिळेल नवी मुंबईमध्ये. अर्थात जय बालाजी राबाडा 32 बिनगडीबाज आणि खडखडी सुरुवात. बिनगडीबाज 32 32 विदाउट लॉस आफ्टर द 2 ओव्हर्स. कडे येतो आपला कोट्यातील शेवटचं षटक घेऊन अर्थात दुसरं षटक संघाकडून तिसरं. राईट आर्म ऑन द विकेट अमित ट्रायडंट ऐरोलीचा कर्णधार आहे. खेळण्यासाठी आघाडीला आलेला इसरार ऑन द स्ट्राइक. हलकीशी बातचीत होते कारण क्षेत्ररक्षण बदल केले की स्वेरलेगला जर पाहिलं तर तिकडे नीटचं लक्ष ठेव असं इसराला सूचित करतोय. या वेळेला फलंदाज त्याचा आलेला आफ्रिदी फटक्याचे होते चांगले फटके चाललेले आहेत परंतु ते मर्यादा आहेत त्या खुल्या झालेल्या आहेत. 2 पिवनचं षटक आपण 2 खेळलेले आहोत तेव्हा फक्त 2 क्षेत्ररक्षक होते बाहेर या 38च्या. येथे तिसऱ्या षटकामध्ये आणखीन मात्र 3 क्षेत्ररक्षक येणार यावेळेला सीमारेषे लगत. त्यामुळे बरोबर ओळखून फटक्यांची सजावट सिलेक्शन बरोबर खेळ असा कदाचित मात्र कानमंत्र दिलाय हा आफ्रिदीने इसरारला. नाव कॅप्टन कम्स बोर्ड राईट आर्म राउंड द विकेट टू बॉक्स कमेंट्री बॉक्स एंड इसरार. चांगला फटका बरोबर मधोमध मिडल ऑफ द बॅट आणि तिथेच म्हणलं होतं की तिकडे पण पहा किती छान अशी सूचना केली होती पण ते मान हरकीची ताकद कमी पडली. इसरा बॅक इन पवेलियन. पहिला हादरा जय बालाजी राबाडा संघाला परतला इसरा तंबूच्या आसराला. हे गॉन ऑन द पवेलियन. तुपाने भरलेला आहे जय बालाजी राबाडा. अनुभव जसा येईल मॅच्युरिटी येईल तर मोठ्या संघाला मात्र चकित करून जाईल जय बालाजी राबाडा संघ एवढं मात्र निश्चित. कारण ते खेळण्याची वृत्ती मैदानामध्ये त्यांच्या देहबोली बॉडीवर स्पष्ट येतं. येणाऱ्या कालामध्ये हा संघ माझ्या दणानं सोडेल आपलं क्रिकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. ग्रेट शॉट या स्क्वेअर ऑफ द पॉइंट. व्हाट अ स्ट्रोक. हो 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 इथे नेमकं काय घडले. स्क्वेअर लेगचे पंच ओ हार्ड लागे. हे आहे भाग्य. भाग्य विरोधात गेले आफ्रिदीच्या. व्हाट अ स्ट्रोक यार. क्लासिकल एक कलात्मक फटका. व्हाट अ लवली स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राइव. परंतु एकदम येते पण आकर्षक फटका बॅट मधून आफ्रिदीच्या. धावसंख्या छपकन जाते 39 वर. 39 लॉस ऑफ 1 विकेट. जय बालाजी राबाडा. गुड लेफ्ट सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर जाताना चेंडू अमितचा इशारा करताना आपल्या अंपायर गुरुनाथ पाटील सरसोलीचे नामवंत असे पंच आहेत. इशारा केला खराब चेंडूचा. धावसंख्या 40 वर. 40 धावा 1 गडी बाद. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज झालाय अमित. ऑफसाइड ऑफ स्टंप चांगला इन स्विंग केला होता. टप्पा पडला चेंडू छपकन आत आला होता. हलकीसी इन कटर बॅकपटची बॅट यावेळेला लागली आफ्रिदीची. बॅटला स्पर्श करून
गेला तर घोषित क्षेत्र एक धाव मिळते आफ्रिदीला. 1 ने धावसंख्या पुढे जाते 41 वर. जय बालाजी राबाड तिसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज कर्णधार अमित. राईट आर्म उर्दू विकेट. मिडल ऑफ द बॅट. गोइंग yes it is gone. छे बुम बुम आफ्रिदी द पाकिस्तानी डेंजरस मॅन वैयक्तिक 28 वर करतोय. यावेळी जय बालाजी राबाडा संघाचा हा आफ्रिदी कॅप्टनच्या विरोधात चाललेलं एक धमाकळ हलकेसे. खरं क्रिकेट आहे. दॅट इज अ कम्प्लिटली व्यावसायिक क्रिकेट लागला. हलक्या बॅटिंगने फक्त त्याला ढकलून दिलं होतं. सिल्ली मिड ऑन ला गेटिंग सिंगल. गुड क्रिकेट प्लेड बाय आफ्रिदी. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय. 48 धावा स्कोर बोर्ड होती. अमर्तीत गेलं पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी. एक धमाकेदार सुरुवात आफ्रिदी आणि इस्राने करून दिल्यानंतर एक गडी बाद. धावसंख्या 48. 3 षटकाचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये आपण जाऊया. मैदानाच्या बाहेर एक सुरेल गीत मुरमादेवी घनसोली सागर डीजे. पहिले षटक टाकलं होतं गोलंदाजला येताना पिवांचं अमित कर्णधाराने 10 धावा खर्च करताना विकेट मात्र मिळाली नव्हती. शशांक आलता आपला पहिला आणि PV2 चं दुसरं षटक गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्या. 22 धावा माफ करा 22 धावा खर्च करताना सफलता मात्र मिळाली. एकमेव सफलता पहिल्या चेंडूवर घेऊन गेला कर्णधार ज्याने कोट्यातलं दुसरं षटक पहिला चेंडू विकेट मिळवली होती. इस्रातला परत होता वैयक्तिक 16 धावसंख्येवर. अशा पर 32 वर पहिला झटका लागला. त्याच्यानंतर गोलंदाजी टाकताना 16 धावा खर्च केले. 2 षटक टाकले कॅप्टन अमितने. गोलंदाजी 26 धावा खर्चाने 1 विकेट. 3 षटकाचा खेळ संपलाय. 48 धावा स्कोर बोर्ड आहे. ट्रायडन एनोली कडून गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजी टाकण्यासाठी नवीन गोलंदाज अभिषेक. राईट आर्म उर्दू विकेट. चांगली गोलंदाजी टप्पा खोलवर टप्प्यावर होता. लाभ करण्याचा प्रयत्न मात्र फसला. सफलता मिळाली नाही फटक्यावर पण मारण्याचा प्रयत्न जोरकस केला होता आफ्रिदीने बट नॉट सक्सीड. बिलिंग बरोबर जाताना अभिषेक पहिलं जो विकेट मिळवून दिलं होतं अमितला ते याच गोलंदाजाने झेल घेताना टिपलं होतं मिड विकेटला. इस्राचा खेळ मात्र संपुष्टात आणला होता तोच गोलंदाज. राईट आर्म उर्दू विकेट अभिषेक. बॅकफुट हाय किंसी आउट स्विंग होताना दिसली. हुक केला. चेंडू जाते लॉंग लेगच्या ठिकाणी. एकदा मात्र मिळते आफ्रिदीला. चांगला गोलंदाजी होते. बरोबर आप ट्रॅकवर न टाकता गुडल्यानंतर चेंडू पडल्यानंतर स्लाइटली आउट स्विंग गोलंदाजी. किंचितसा चेंडू बाहेर निघताना दिसला. ते पेरलं बॅकफुट वर गेला. हुक गेला. एकदा मात्र खात्यात टाकली आफ्रिदीने. धावसंख्या 49. 49. 4थं षटक प्रगती पथावर असताना दुपारचा क्षेत्रातला पहिला सामना श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलीवाडा सीझन 53 मध्ये आपण पाहतोय. ट्रायडन 11 ऐरोली बनाम जय बालाजी राबाडा. चांगला फटका बरोबर मध्ये दिशा दिली मिड विकेटच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण येत फील्ड करतोय. ऑन द स्टंप न येता गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुशांत आणि आफ्रिदीची चांगली दौड होती. ताळमेळ चांगला. 51 अर्धशतक पार केले जर स्कोर बोर्ड होती जय बालाजी राबाडचे. 1 गडी बाद 51. श्रीकृष्ण धीमा आणि SS मोह कोलीवाडाला पाहणार आहोत. निभिऊच्या बाहेरचा हा संघ खेळताना मिळेल. यजमान ज्याने स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या श्रीकृष्ण संघाविरुद्ध SS मोहा कोलीवाडा.
जसे एक इनिंग संपेल आम्ही दोन्ही कर्णधारांना बोलू टॉस घ्या बॉस या मंचावर टॉस साठी, परंतु चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकाला पुढला चेंडू अभिषेक घेऊन येतो राईट ऑफ द विकेट टू अप्रिती. लवली शॉट आहे गाऊल नैतरीन स्ट्राइक बेमिसाल फटका बॅट मधून तडाखा अफ्रिदीच्या चेहऱ्यात. ही ओळख पटवणं फलंदाजासाठी महत्वाचं असतं. ती ओळख त्वरित पडगले फेकून दिला. बुलंदी पावर हवाई सपार 6 रन कडक शॉट. धावसंख्या 57 झेपके ते जय बालाजी राबाडा. चौथं षटक टाकताना आपलं पहिलं अभिषेक संघाकडून चौथं आपलं पहिलं अभिषेक टाकताना पुढला चेंडू राईट आर्म उर्दू विकेट टू अफ्रिदी. पुढे सरसावले ग्रेट बॉलिंग आहे सुपरबली बॉलिंग. पदेने दाखवत फणफणून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. जसं येतो ओळखलं जसं येणार पॉपी घेऊन पावलं पाहिली त्याच्यानंतर लवली बॉलिंग रिलीज केलं ऑफसाइड ऑफ स्टंप. दॅट इज अ क्लेवर बॉलिंग बाय अभिषेक ऑन द बॉलिंग मार्क. हे विचार चांगले असतात. हे विचाराचा बदल करताना गोलंदाज कसा चेंडू टाकतोय ते पाहण्यासारखं होतं. चांगला चेंडू टाकला अभिषेकने. बॅकफुटवर बॅटच्या आउटसाइड थेट गेलं बरोबर. जे बॅनर आहे आमचे परम मित्र श्रीकृष्ण मित्र मंडळाचे जे मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मडवी यांचं बॅनर आणि मित्राने लावलेले आहे त्यांचं बॅनर. त्या बॅनरवर एक धाव मिळते. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 एक गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये सुरेख दमदार सुरुवात जय बालाजी राबाडा अगेन्स्ट ट्रायडेंट ऐरोली विरुद्ध खेळताना 4 षटकामध्ये धावा जमवल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात 58. मन हा गोलंदाज अजिंक्य लाडो याचा छोटा भाऊ. एक भाऊ खेळतोय दिविशा 11 एरियोली कडून. तर एक भाऊ खेळतोय यावेळेला जय बालाजी राबाडा कडून. ओ माफ करा ट्रायडंट कडून. ट्रायडंट एरियन कडून खेळताना विरुद्ध 2-2 संघामध्ये खेळताना 2 बंधू दिविशा 11 अजिंक्य लाडो बेहतरीन बॅट्समॅन. यावेळी गोलंदाज लागतात त्याचा भाऊ मन राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉक केलं स्ट्रेट ऑफ द ग्राउंड बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह केलं होतं सुशांतने. चांगलं काम केलं सुशांतने खातं खोलताना. यावेळी चांगल्या स्थितीमध्ये फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करताना अफ्रिदीकडे त्याने स्ट्राइक रोटेट केलं. धावसंख्या 59. मन गोलंदाज टायटन एरियोली कडून गोलंदाजी मार्कवर ब्रदर ऑफ द अजिंक्य लाडो नाव मन लाडो कमिंग फॉर राईट आर्म ओव्हर द विकेट टू अफ्रिदी. Oh, good cricket, absolutely fantastic cricket. Shot pitch into the back foot वर गेला त्याने दिशा दिली. ये दबाव विलक्षण दबावलं. खराब क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रो केली. त्याचा संधीचा फायदा घेत एक मात्र एक्स्ट्रा धाव खात्यात जाईल यावेळेला अफ्रिदीच्या. चांगली फलंदाजी करतोय आपल्या जे बालाजी राबाडे संघाने अफ्रिदीचा विचार केला. 61 अफ्रिदीने आतापर्यंत मारलेत आपल्या फलंदाजी करताना. उत्तुंग असे 5 षटकार वैयक्तिक खेळतोय. 41 वर 41 वर ग्रेट शॉट ऑन द टॉस. दिशा दिली टप्पा ओलांडून 45 वर चौकार घेऊन जायला अफ्रिदीला. गुड बॅटिंग अफ्रिदी. पहिलं अर्धशतक लावलेलं होतं झलकालं होतं कुशल 11 संघाचा कर्णधार हर्षल. दुसऱ्या शतकाच्या उंबरठ्यावर गुड बॅटिंग यार. काय मी म्हटलं होतं जसं जसं सराव होईल मोठ्या संघावर विरुद्ध खेळ फलंदाज येणाऱ्या काळामध्ये डोके दुखे धरणार एवढं नव्हतं निश्चित. व्हॉट अ बॅटिंग अफ्रिदी. 45 नेट आउट अनबिटन. फेसिंग करणार मनला. ओहो काय लाजबाब थाटामध्ये वीरेंद्र सेहवागच्या. हे अंदाज होता वीरेंद्र सेहवागचा जेव्हा शतक होता. इथे अर्धशतक षटकाराने अभिनंदन अफ्रिदी. सुपरबली प्लेयर. कॉंग्रॅच्युलेशन. क्लास बॅटचा क्लास दाखवला. फक्त मोठ्या फटक्यापासून विसंबून न राहता गेटिंग सिंगल. ही मेच्युरिटी कमी वयामध्ये आलेले परिपक्वता खुश केलं तमाम प्रेक्षकांना. षटकार क्रमांक 6 अर्धशतक पार करून जातोय हा अफ्रिदी जय बालाजीराव. नाव कमावलं या सामन्यामध्ये. बॅकफुट वर जाता लवली बॉलिंग यार मन लाडो. हा चेंडू मात्र लवली गुटलेन पट्टा पडल्यानंतर चपकन आला आतवला होता. एकदा मात्र मिळते बायच्या रूपामध्ये. एक धाव मात्र बायच्या मध्ये जोडल्यानं स्कोर बोर्ड घेऊन जाते 72 वर जय बालाजी राबाडा. गुड स्कोर. कौतुक करायला लागेल. काय खेळी खेळलाय.
लास्ट गो. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील घेऊन येईल म्हणून लाडो. कमजिंग बेल टू अफ्रिदी. ओहो, फिंगर इज अ प्लम पॉकेट. LBW इज गॉन. जाता जाता बा दिल खुश. आणि खरोखर मात्र त्याला अभिनंदन करताना अर्धे शतक फारच कमी वेळा पाहायला मिळत आहेत. त्याच्यापैकी जय बालाजी राबाडा संघाचा अफ्रिदी ठोकून जातो अर्धे शतक. अभिनंदन अफ्रिदी. गुड फ्लॅट. वाईस परचरण. प्रेक्षकांचा जय बालाजी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळताना दिसतंय. स्पर्धेमध्ये पण नुसतं खेळत नाही, अनुभव घेता घेता प्रतिस्पर्धेनं कसा हल्ला करायचा कोणत्या ठिकाणी आणि प्रॉपर चेंडू कसं निवडायचे याचा सर्वोत्तम उदाहरण दिलं अफ्रिदीने अर्धशतक लावताना. गुड प्लेट अफ्रिदी. जय बालाजी राबाडा आघाडीला गेला होता. टेम्परामेंट आणि पेशन्स ठेवलं. अर्धशतक दुसरं स्पर्धेमधलं आपलं पहिलं. पुलिंत चेंडू बॅटचा अंदरुनी किनारा स्पॉट स्क्वेअर लेगला हा चेंडू जाते. एक धाव मात्र मिळते. महेश स्मृती मोहा कोलीवाडा श्रीकृष्ण दिवा याच्यानंतर दोन्ही कर्णधार माझी विनंती असेल नाणेफेकीचा गोल घेण्यासाठी. श्रीकृष्ण दिवा आणि महेश स्मृती मोहा कोलीवाडा. बराचसा ऑफ स्टंपच्या बाहेर हा राईट आर्म राऊंड वर टाकताना इशारा करताना अंपायरच्या रूपामध्ये जुगावचे हे विनोदजी भगत वाईड बॉल कॉल. 80 धावा बरोबर स्कोर बोर्ड होती. जो उच्चांक होता 79 धावांचा 78 धावांचा तो मात्र ओलांडला गेलाय. कारण तब्बल 80 धावा या स्कोर बोर्डती आजचा सर्वोच्च स्कोर. सर्वोत्तम स्कोर मात्र जय बालाजी. टायमिंग चुकलं बरोबर गेला. कव्हर पॉइंटच्या ठिकाणी झेल देताना सुशांत परतला माघारी. बॅक इन डगआउट इज गॉन. दुसरा अभिषेकच्या हातून 4 झेल ओमकारने घेतलेले आहेत. याला पहिल्या सामन्यामध्ये खेळ पाहिले एकविरा एरोच्या विरुद्ध ओमकार. कुशल 11 सारखेचा हा क्षेत्ररक्षक. यावेळी 2 झेल टिपताना ब्रिटन एलिन करून गुड कॅच.
काय जंप मांडलं प्रॉपर जंप होतो बॅलन्स तेवढं सीमारेषेला जंप घेताना अभिषेकने खेळी मात्र संपुष्टात केली पहिल्या चेंडूवर टिपला गेला शून्यावर परतला 4 गडी बाद स्कोर बोर्डचे धावा आहेत 80 शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो फर्स्ट इनिंग 6वा चेंडू आहे या इनिंग मधला शेवटचा आखरी गेम दीपक राईट अप फ्रॉम द विकेट गुड बॉलिंग ऍब्सोल्युटली गुड बॉलिंग जोरदार अपील उत्साह जास्त अडलला एवढे विनोद भगत अंपायरला धाव मात्र मिळते बाई लेग बायच्या इशाऱ्यामध्ये एक एक्स्ट्रा राऊंड 81 स्कोर बोर्ड वर 82 टू विन 82 धावांचा सर्वोत्तम स्कोर आजच्या दिवसातला हे टार्गेट ठेवलंय जय बालाजी राबाडे संघाने ट्रायडन एरियोली संघासमोर 82 टू विन तर यानंतर होणारा सामना या दिवसातील 5वा सामना आहे तो महेश मूर्ती मोहा गोळीवाडा तर विरुद्ध श्रीकृष्ण दिवा तर नाणेफेकीचा कॉल होईल तो ॲडव्होकेट जयेंद्र मडवी यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल आजच्या दिवसातील 5वा सामना आहे हा तर नाणेफेकीचा कॉल करताना तर नाणेफेकीचा कॉल जिंकला तो महेश मूर्ती मोहा कोळीवाडा आजच्या दिवसातील 5वा सामना आहे तो महेश मूर्ती मोहा कोळीवाडा विरुद्ध श्रीकृष्ण दिवा घरेलू मैदानावर खेळताना श्रीकृष्ण दिवा तर नाणेफेकीचा कॉल जिंकला महेश मूर्ती संघाने तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले त्यांनी दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या कमेंट बॉक्स मध्ये पाठवा ही नंबरची विनंती आहे 12th man of the both team please send our commentary box शशांक नॉन स्ट्राइक एंडला तर डावखुरा फलंदाज शैलेश
बॉलर येतो जय बालाजी राबाडकडून गोलंदाजी टाकण्यासाठी जयेश शैलेश ऑन द स्ट्राइक 82 टू विन. P1 चं पहिलं षटक पहिल्या षटकातील पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ बॅटची आउटसाइड लागलेली होती. एक्स्ट्राच्या पाठीमध्ये चकून गेला विकेट किपरला. हार्ड लक. पहिला चेंडू थिक एज शैलेशच्या बॅट मधून जीवनदान मिळतं यावेळेला शैलेशला. सुरक्षित आहे शैलेश सुरक्षित यावेळेला टीम पहिल्या चेंडूवर खातं खेळलं. चेंड सुटल्यानंतर विकेटच्या पाठीमागे 1 बिनगडी बाद. 82 विन. गुड स्ट्रोक सुपरबली धमाका बॅट मधून बुलंदी पावर फटका. चरण डावखुरा फलंदाज शैलेशच्या बॅट मधून हवाई हमला. चरण चरण खणखणी सुरुवात. गोलंदाजी टाकताना ट्रायडंटच्या विरुद्ध जय बालाजी रबाड्याकडून गोलंदाज P1 चं पहिलं षटक आपलं पहिलं षटक टाकताना जयेश पहिल्या चेंडूवर सफलता मिळता राहिली. त्याच्या 2 दर्जेचा फटके षटकार आणि चौकार. बॉटमला लागलेला फटका एकदम मिळते यावेळी फटक्यामध्ये स्लो 1 पद्धतीचे चेंडू गतीमध्ये परिवर्तन केले जयेशने. स्ट्रोक मारायचा एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फलंदाजी. एक क्लासिकल फटका मारताना सर्वांना आकर्षित केलं शैलेशने. एक्स्ट्रा कव्हर नव्हतं कव्हर पॉइंटला हा दर्जेदार फटका बॅट मधून शैलेशच्या. धावा लागतायत बॅट्समॅन धावसंख्येला उत्तर देताना सरासरी 13.6 च्या आसपास पर ओव्हर विन दिस मॅच. 6 ओव्हर मध्ये टार्गेट 82. बॅक बॉलर बॅक टू ड्राईव्ह करण्याचा बरोबर सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षकांचा फंबलिंग झाला. त्या संधीचा फायदा उठवताना एक चिक्की सिंगल घेताना स्ट्राइक रोटेट न स्ट्राइक. शशांक याने 22 धावा खर्च केला होता. P2 चं दुसरं षटक आपलं पहिलं टाकताना त्या धावा जर व्याजा सहित वसूल करायचे असेल एक फलंदाजी मात्र इथे चांगली करावी लागेल शशांकला. बऱ्याच वेळेनंतर अवधीनंतर पुनरागमन करणं सोपं नसतं. पण पुनरागमन करायचं असेल तर एक चांगली खेळी करायला लागेल साकार लागेल फलंदाज शशांकला. इज स्ट्राइक ऑन स्ट्राइक एंड कडे जयेशला फेस करणार. पहिले षटक टाकताना जय बालाजी राबाडेकडून पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर. Silly me down the shot mid wicket shot scare like left and over the wicket. Full toss bat were not up on timing. Miss timing shot. Good athletic. What a lovely stop. Sushant. Good fielding Sushant. कडक फिल्डिंग यार. पूर्णपणे देवला 100% देण्याचा प्रयत्न केला यावेळी सुशांतने. चांगली फिल्डिंग. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धावाने खातं खोलतोय शशांक. बॅट मधून संघ जातो पुढे 2 धावसंख्येने 15 धावसंख्येवर. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकानंतर 82 धावसंख्येला उत्तर आहे. बिनगडी बाद जय बालाजी राबाडा 15. धावा लागते स्कोर बोर्ड होती. 15 विदाउट लॉस. घणघणी सुरुवात. चोख प्रत्युत्तर. हल्ल्याचं उत्तर प्रति हल्ल्यामध्ये देताना ट्रायडन. त्याचं खरं कारण आहे 2 दर्जेदार फटके सुशीलच्या शैलेशच्या बॅट मधून आलं. याला गोलंदाज सुशांत. तर दोन्ही नावाने टेनिस क्रिकेटमध्ये ओळखणारा हा गोलंदाज जय बालाजी राबाडकडून सुशांत
जयेशने पहिले षटक टाकताना 15 धावा खर्च केल्या. विकेट मात्र पहिल्या चेंडूवर मिळणार होती, पण तो अवघड झेल मात्र यष्टीच्या पाठी मागे यष्टीरक्षकला टिपता आलं नाही आणि तिथे मग त्याच्यानंतर 2 मोठमोठे फटके मारले, बॅकफुट केला, हुक केला. इथे मात्र सब डिसमिसल. चांगली फलंदाजी करत होता. अपटी बॉल सोडला, हुक करण्याचा प्रयत्न असफल. मिस टायमिंग शॉट, शॉट स्क्वेअर लेगला टिपला गेला. शतरक्षण करताना या वेळेला शतरक्षक कॉड संजू. बोल बाय सुशांत. सुशांत पहिला सांघिक फलंदाज सुशील बॅक इन पॅव्हिलियन. 15 एक गडी बाद. डीजे साऊंड सिस्टीम तर जीटीसी थेट प्रक्षेपण दाखवताना याच्या माध्यमातून श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित सीझन 53 मध्ये स्मृती चषक, मोठमोठे असे चषक नेहमीच आपण आयोजनामध्ये श्रीकृष्ण पाहतो. एक आकर्षित चषक असतात, त्याच्यापैकी यामध्ये या स्पर्धेमध्ये एक आकर्षित चषक मोठमोठे आपण पाहतोय. प्रत्येकाला बघतोय एवढे चांगले आकर्षक ट्रॉफी आपल्या घरापर्यंत निघून जायला आवडतं कोणाला. त्यामध्ये चाललेली ही जबरदस्त घमासान मैदानामध्ये चांगला फटका मिड विकेटला दिशा दिली. या चेंडूला खेळताना नवीन आलं फलंदाज दीपक आहे. नवीन फलंदाज ट्रेडेड एरिली कडून जॉईन झाला शशांकला. फलंदाज आता बाद झाला, ज्याने चांगले फलंदाजीचा प्रयत्न केला होता. 2 दर्जेचा फटके मारून इराद स्पष्ट केला होता, परंतु पहिलाच चेंडू या षटकामध्ये सुशांतचा शॉर्ट ऑफ पिन चेंडू हुक करण्याचा प्रयत्न असफल झाला. मिस टायमिंग, जाळ्यात अडकला सिंजूकच्या शॉर्ट स्क्वेअर लेगला. पहिल्या विकेटचं पतन झालं. पहिला गोलंदाज यशस्वी गोलंदाज टाकताना यावेळी सुशांत राईट आर्म फ्रॉम द ओव्हर द विकेट दिशा दिली. स्ट्रोक जातो लॉंग लेगच्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे, तिथे सिंगल मिळते. यावेळी फलंदाज दीपकच्या खात्यात 1 धावसंख्या पुढे सरकते. 82 धावांचा मोठा स्कोर उभा केलेला आहे टार्गेट समोर ट्रेडेड एरोलेच्या. त्याला उत्तर देताना खणखणीत दमदार सुरुवात करून दिली होती सुशीलने. 27 चेंडू आणि 64 धाव अजून जिंकण्यासाठी हव्या आहेत. ट्रायडन एरी आपला पहिला विजय संपादन करण्याच्या स्पर्धेमध्ये. सुशांत पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुट वर तळाखा देण्याचा प्रयत्न. चांगला फटका बरोबर मधोमध्ये. काऊ कॉर्नर मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण जातील फील्ड करतील. आणखी 2 धावा दीपकच्या खात्यात. 2 धावाने मात्र पुढे सरकतोय ट्रायडन एरोली. 82 धावसंख्येला उत्तर देताना 20 वर. 20 for 1 wicket, 1 for slip, एक स्लिप सेकंड स्लिप तिथे तैनात करण्यात आलेले आहे सुशांतने. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो मिस टायमिंग. हवेमध्ये हा स्ट्रोक काढी एक दर्जेदार झेल टिपताना इसरार कॉट इसरार बोर्ड सुशांतच्या खात्यामध्ये दुसरं यश, दुसरा गडी पतन. स्ट्राइक नवीन फलंदाज आता जो बाद झाला आहे दीपक, त्याच्या जागी खेळण्यासाठी अभिषेक. 2 दर्जेदार झेल टिपलेले होते. एक झेल तर अफलातून स्पेक्टॅक्युलर कॅच जेम घेतली आणि षटकाराचं रूपांतर झेलामध्ये केलं होतं त्याच्या अभिषेकने. नॉन स्ट्राइकला ओहो जोरदार अपील. प्लम बुकेट शशांक बॅक इन पॅव्हिलियन. प्लम बुकेट आसमानामध्ये ही उंगली अंपायर विनोद भगतची. पायचीचा अपील मान्य केलं आणि शशांकला परतावा लागेल तंबूच्या असेला. गडी क्रमांक 22 ऐरोलीचा 3रा बाद. करताना कठीण असतं तसं दिसलं. गोलंदाजामध्ये असफल, बॅटिंग मध्ये असफल होतो शशांक, कारण इंजुरी मध्ये सावरताला मात्र कमबॅक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण पहिल्या सामन्यात मात्र त्याचं यश अपुरं पडलं. निराशा जरूर असेल, पण निराशेतून मात्र
येणारी जी नवीन पाठ असते ते यशाकडे आपल्याला घेऊन जाते, हे मात्र ध्यानात ठेवा लागेल शशांकला. 3-4 वर्षाच्या कालावधीने त्यानं मात्र या स्पर्धेमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजी असफल फलंदाजी करताना प्रयत्न केला होता, बरोबर समोर अडलला. यावेळेला अंपायरच्या प्लम विकेट देताना बाद ठरवलं, शशांकला पाठवलं तंबूच्या असलेल्या गोलंदाजाने शशांकने. सुशांतच्या हातात मिळाली ही तिसरी विकेट. 5 धावा खर्चात एक कडक स्पेल टाकलं. गुड बॉलिंग बाय सुशांत. 5 धावा दे 3 विकेट घेता कंबरड मोडलं. मी म्हणेन टायटन ऐरोली संघाचं 82 धावांचं टार्गेट. या विशाल स्कोरला उत्तर देताना भागीदारी मात्र जुळली नाही. खणखणी सुरुवात केली होती नक्की, कारण 13.60 ही आवश्यकता असतं. पहिले षटक अतिशय दर्जेदार चोखलं होतं. बरोबर आघाडीला आलेला शैलेशने, पण त्याच्यानंतर फलंदाजाने ढेपळले. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या आणि तिथेच मात्र स्कोर बोर्ड आहे. स्कोर बोर्ड केवळ 20 वर. चांगला फटका इथे टप्पा बाउन्सिंग चिरून जाईल स्क्वेअर लेगला. 4 रन. बोर्ड वरती अजूनही 58 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 23. विशाल कोहली आणि अक्षय कोहली मडवी असे आहे ते स्कोरच्या भूमिकेमध्ये. राईट मोर द विकेट. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटचा आउटसाइड लागून जातो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते अभिषेकला. एक चौकार त्याच्यानं एक सिंगल. फलंदाजी करावे लागेल अपेक्षेकडून अपेक्षा आहे. नॉन स्ट्रायकेटला फलंदाजी पाहिला तर महेश. याच्यानंतर आपण पाहणार महेश मूर्ती मोहा कोलीवाडा यांच्या विरुद्ध श्रीकृष्ण दिवा खेळ. टॉस जिंकले अर्थातच महेश मूर्ती मोहा कोलीवाडा संघाच्या कॅप्टनने. मिड विकेटला गुड फिल्डिंग, सुपर्बली फिल्डिंग यार. इथे घसरगुंडी उडाले ते दोन्ही मात्र फलंदाज धावाच्या स्थितीमध्ये नव्हते. एक धावला होता पण त्याला प्रतिसाद दिला नव्हता दुसऱ्या एंड कडून महेशने. पण इथे घोडचूक करून गेलं. मिड विकेटच्या ठिकाणी जो चेंडू पेक बरोबर विकेटच्या हातात दिले असते तर एक फलंदाज निश्चित बाद होताना दिसला असता. तसं घडलं नाही. सुरक्षित राहिले, सुदैव ठेवले दोन्ही फलंदाज. का धोका टळला. अपेक्षा आहे यावेळेला टायटन ऐरोलीकडून या जोडी पासून काहीतरी करतील. गोलंदाज गौरव जय बालाजी राबाडकडून राईट मोर द विकेट. ओ हो ऑन द टॉस. लवली स्ट्रोक यार, बेहतरीन स्ट्रोक. 4 रन का षटकार. 4 रन. केली तर अजूनही जो अवघड वाटणारा जो विजय आहे तो समोर दिसेल. अशा पल्लवित करायला लागेल. अशा पल्लवती होतील या फटक्याने. तरी त्याचं दाखवलं काय सेट ऑन द फायर. चांगली फलंदाजी, चांगला फटका महेशच्या बॅट मधून. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा इथे चेंडू बरोबर लेग स्टंपच्या होता. त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला अक्रॉस द बॅट. पण इथे चेंडू मात्र वेगळ्या पद्धतीने टाकला. अँगल चेंज करताना मिडल स्टेमला मारा ठेवताना चेंडू स्लो वन. गुड डिलिव्हरी बाय गौरव इन द बॉलिंग मार्क. दुसरा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू आतापर्यंत टाकले तर 2 चौके म्हणजे अर्थात 5 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केला. शेवटचा चेंडू घेऊन आपल्या पहिल्या आणि संघाच्या 3ऱ्या षटकामध्ये. राईट अप ओर द विकेट टू महेश. मिडल ऑफ द बॅट नव्हता पण दिशा दिली कावर करता येते. चपल ते फिल्डिंग सुपर्बली फिल्डिंग बाय सुशांत. लवली कडक फिल्डिंग. 3 षटकाचा खेळ संपलाय. 82 धावसंख्येला उत्तर देताना यावेळेला टायटन ऐरोली कडून धावा लागल्या तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर द 3 ओव्हर. ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये. येणार समीकरण आम्ही फक्त सांगणार. येणार चेंडू 18 जिंकण्यासाठी 51. 18 गेंदे 51 रन की दरकार. मॅच जीत के लिए टायटन ऐरोली.
ज्याने स्पर्धेमधले दुसरं अर्धशतक झलकावलं तोच आफ्रिदी बॉलिंग मार्कवर ऑलराऊंडर आहे. येणाऱ्या कालामध्ये हा प्रतिस्पर्ध्यामध्ये एक वेगळं निर्माण जागा बनवेल एवढं मात्र निश्चित खात्रीने सांगू शकतो, कारण जेवढ्या स्पर्धा पाहिल्यात इज अ गुड ऑलराऊंडर. आपण बूम बूम आफ्रिदी पाकिस्तानसाठी जी कामगिरी बाजवायचा तसं जय बालाजी राबाळकडून आफ्रिदी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला होते. राईट अप ओव्हर द विकेट. ग्रेट बॉलिंग ॲट सुपरबली स्टार्ट. ऑफसाइड ऑफस्टॉपला टप्पा ठेवला. गुडलँडर टप्पा पडल्यानंतर उचली एकाकी घेतली. सर उचली घेतला. चेंडू मात्र हातात सिरावला, जाऊन बसला विकेट किपरच्या. डॉट. गुड स्टार्ट. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावा. 18 गेंदे 51. 17 आता एक चेंडू मात्र डॉट. त्यामुळे समीकरण बदललं जातं. ट्रायडन एरोली 17 चेंडू 51 धावा. आफ्रिदी कम्सिंग बोर्ड राईट अप ओव्हर द विकेट टू महेश. Along the carpet दिशा दिलीस वेल लेग वाईडिशला. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुशांत. लवली फिल्डिंग आहे. गुड स्टॉप. फक्त एक धाव मिळते. एकने धावसंख्येमध्ये पुढे सरकते ट्रायडन एरोलीची. 81-18 जे 4 व्हीलर आहे त्या ओनरला 81-18च्या ओनरला कारच्या ओनरला माझी नम्रतेची विनंती आहे, ती कार थोडासा सुरक्षित ठिकाणी पार्क करा, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी ती अडथळा निर्माण करते. बरोबर गेट समोर आहे. 80-18 राईट आर्म ओव्हर द विकेट. बाउन्सिंग. ओ हो तेच तरार चेंडू. योग्य प्रॉपर चेंडूला मात्र उचली देण्यात ही जी गती होती ती खूपच होती उंच. वाईड +1 अशा 2 धाव मात्र स्कोर मध्ये जाऊन मिळतात. ट्रायडन एरोलीच्या बॅटची धावसंख्या उत्तर आहे. यावेळी 4थं षटक आपलं पहिले टाकताना आफ्रिदी ज्याने दुसरं अर्धशतक या स्पर्धेत झलकावलं तोच फलंदाज गोलंदाजच्या मार्गावर आफ्रिदी जय बालाजी राबाडाकडून. नाव अभिषेक. ऑफसाइड ऑफस्टंप. हो दिशेपासून भरकडला. नॉट प्रॉपर लाईन मिस केली. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे जाणार एकने धावसंख्या पुढे सरकते. एवढे ट्रायडन एरोली संघाची 3 गडी बाद 35 धावा. लक्ष्य 82 धावांचं 6 ओव्हर मध्ये. तो सूचना करताना यावेळेला गौरवने सूचना केल्यात. गुड बॉलिंग यार. टप्पा पडल्यानंतर किंचित आज चेंडू आणण्यामध्ये यशस्वी झाला होता गोलंदाज आफ्रिदी. त्यामुळे टॅप केल्या चेंडूला दिशा दिली. मिड विकेटला जाताना क्षेत्ररक्षण करताना एक धावेसाठी भरपूर वेळ होता. सिंगल घेताना आपल्या खात्यात 1 धाव टाकली. संघाला नवीन ठेवलं. 1 ने पुढे 36 वर 36 लॉस ऑफ 3 विकेट. आफ्रिदी पुढला चेंडू. गुड स्ट्रोक. कव्हर पॉइंट या ठिकाणी टप्पा जाईल हातामध्ये. क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग येतं. डीप कव्हर पॉइंट. जोपर्यंत चेंडू फेकेले तर थोडासा वैतागलेला आफ्रिदी, कारण सरळ हातामध्ये पहिला बाउंस गेल्यानंतर दुसरी धाव घेणं थोडंसं कठीण गेलं असतं. असं चुका गेल्या तर आपण मागात जाऊ, आपल्याला मागात पडेल असं सूचना केली. बॉडी लँग्वेज स्पष्ट दिसलं मैदानावरती. आफ्रिदीने खडे बोल सुनावले होते क्षेत्ररक्षकला डीप कव्हरच्या. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं यावेळी महेश आणि अभिषेकने. ग्रेट बॉलिंग अँड फर्निचर डिस्ट्रॉयड. म्हणूनच म्हणलं येणाऱ्या प्रतिस्पर्धेच्या संघाच्या विरुद्ध खेळताना हा मात्र धडक देईल, एक वेगळं आपली जागा निर्माण करेल येणाऱ्या काळामध्ये. का अर्धशतक त्याचा फर्निचर डिस्ट्रॉयड. त्रिफलाची बात. फलंदाज महेश बॅक इन पवेलियन. स्ट्राइक इन कडे इथे मात्र खरोखरच टप्पा पडल्याचा चेंडू मात्र आत आणण्यामध्ये सफल झाला. स्विंग इन द मिसला सगळा गेला फलंदाज महेश आणि तिथेच मात्र यू मिस हिट टू द स्टंप असा चेंडू गेला सरळ आदरला. एस्टन होते. त्रिफलाची उद्ध्वस्त करताना पहिला यश मिळून देतो स्वतःला. स्वतःच्या खात्यात पहिला बळी टाकताना आफ्रिदी आणि सांघिक चौथं संघाला चौथं यश मिळून दिलं आफ्रिदीने. धावा लागल्या त्यावेळी बॅट्समॅन टार्गेट आहे श्रीकृष्ण मित्र मंडळ. 53 सीझन मध्ये आपल्या भेटीला एक दर्जेदार भव्य दिवशी स्पर्धा आकर्षक अशा ट्रॉफी आपण मैदानाच्या बरोबर व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठाच्या समोरच जे पाहुणे बसले आहेत त्यांच्या बरोबर आकर्षित करण्याच्या ट्रॉफी आहेत श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या मोठमोठ्या. 53 सीझन मध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि त्याच
स्पर्धेमध्ये आपण सामना पाहतोय ट्रायडन एरोली आणि जय बालाजी राबाडच्या दरम्यान पहिल्या 6 ओव्हरचा 1 इनिंगचा सामना खेळला. त्या पहिल्या इनिंग मध्ये खेळताना अर्धशतकच्या नावावर लावल्यानंतर संघाला पोहोचवलं होतं 81 धावसंख्येवर आफ्रिदीने. 82 धावांचं टार्गेट ठेवताना पुन्हा आता आफ्रिदी समोर नवीन फलंदाज एरोली कडून ट्रायडन एरोली चांगला चेंडू उडल्यांचा टप्पापर्यंत यावेळेला उचली घेईल आणि नेम मात्र चुकला यावेळेला अमित कर्णधाचा टॉक चेंडू. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ जमलाय. 4 षटकानंतर उत्तर आहे 82 धावसंख्येला जय बालाजी राबाडच्या विरुद्ध खेळताना ट्रायडन एरोलीचं 4 गडी बाद 38. येणार चेंडू 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44. 12 गेंदे 44 रन. 22 धाबांच्या सरासरीने मात्र धाबा कुटाव्या लागतील आपला पहिला विजय संपादन करण्यासाठी ट्रायडन एरोली. आणि जेव्हा 44 धावसंख्या येते तेव्हा मला निश्चित आठवतो सुशांत मुकादम या फलंदाजांनी मात्र दिविशा एरोली विरुद्ध आकडा मात्र विजय मिळवून आपल्या संघाला विजय करून दिले होतं कासर वडवली. गुड प्लेट मात्र सुशांत मुकादम 2019. काय खेळी होती. धावा होत नाही असं नाहीये. हॅट्रिक चेंडूची संधी आहे. लगातार 5व्या 6व्या चेंडूवर विकेट घेतले होते. हॅट्रिक चेंडू. ओहो लवली बॉलिंग ऍट हॅट्रिक मिस हार्ड लग सुशांत. 11 चेंडू 44 हे समीकरण जातो जिंकण्यासाठी ट्रायडन. हॅट्रिक बऱ्याच वेळेला पाहिले असे सोहम पवार हे नवसादी दिवानाचा गोलंदाज हॅट्रिक घेतली होती याच प्रकारची. पहिल्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर त्याने लगातार विकेट आणि आपल्या दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर हॅट्रिक घेणारा विकेट घेतला होता. ती संधी होती सुशांतला. हुकली त्याच्यानंतर हा चेंडू टाकल्यानंतर हलक्या हाताने हुक करताना सिंगल धाव मिळते अभिषेकला. सिंगल आणि दुहेरीने जास्त नुकसान मात्र होणार नाही संघाचं. एक सिंगल घेतल्यानं धावसंख्या मात्र पुढे सरकते जाते 39 वर. आगली वेगळी हॅट्रिक असे कोटली वॉस हे टेस्ट क्रिकेट मध्ये असे हॅट्रिक घेतलेले आहे. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा षटक टाकताना जेव्हा खेळ संपला तर कोटली वॉसने त्या इनिंगच्या 5व्या आणि 6व्या चेंडू विकेट घेतली होती. गुड स्ट्रोक स्ट्रेट ऑफ द ग्राउंड. लवली शॉट बाय अभिषेक. चरण ट्रायडन एरोलीची 45 4 गडी बाद 45 लॉस ऑफ द 4 विकेट. सुशांत राईट अप ओव्हर द विकेट. लवली सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू ऑफसाइड आउट बॅकफुटवर जातात त्याला स्पॅक कट मारायचं होतं. 8 चेंडू आणि 37 धावा 8 गेंदे 37 रन. 6 षटक मारले तर हा जो आकडा आहे तो निश्चित पार होईल. होऊ शकतं 6 षटकारी मारले त्या मैदानावरती खेळपट्टीवर. बाबू कांबळे मनोज सिंग अनादर द सेकंड बॅट्समॅन. टावेज कट ऑन बोल्ड सब डिस्मिसल. अभिषेक परतलाय 5व्या गडीच्या रूपामध्ये. ट्रायडन एरोलीचा गडी क्रमांक 5वा बाद. बॅक इन पॅव्हिलियन. जे सुशांत म्हणतो दोन्ही नावाने परिचित आहे. सुशील ना 2 षटक टाकताना 12 धावा खर्च केल्यानं पहिल्यांदा हा फिगर पाहायला मिळाली. 5 विकेट. अभिनंदन सुशील. 2 ओव्हर नो मेडन 12 रन अँड 5 विकेट हॉल. कारण 5-6 ओव्हर मध्ये अशी करामत करणारे क्वचित गोलंदाज असतात. त्याच्यापैकी सुशील इज अ मॅजिक फिगर. बॉल अगेन्स्ट ट्रायडन एरोली. 2 ओव्हर नो मेडन 12 रन्स अँड 5 विकेट्स ऑल. अभिनंदन. अर्धशतक करण्याच्या जवळपास ही कामगिरी असते गोलंदाजाची. त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. अखेरचं षटक बाकी आहे. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी ट्रायडन एरोलीला धावा जमवायच्या आहेत 37. पहिला चेंडू डॉट 5 चेंडू 37. सामन्याचे चित्र स्पष्ट झालं यावेळेला पाहिलं तर 5 चेंडू 37 धावा 6 चेंडू मध्ये 27 झालेल्या आहेत.
6 चेंडू मध्ये 2 वेळा विक्रम केलाय. एक वेळा गजानन तुर्बेचा मनोज सिंगने तर दिवीच्या ऐरोली संघाचा बाबू कमले हे विक्रमी आहे. ते आज खेळपट्टीवर 6 चेंडू 6 षटकार. इथे दिशा दिले कावो कॉर्नर चेंडू जातोय. धाव मिळत फक्त 1 आणि इथे मात्र शरणागती पत्करले असं वाटायला लागलेलं आहे. कारण हे अवाक्या बाळचं आव्हान आहे. कारण येणारे चेंडू 4 चेंडू जिंकण्यासाठी 36 4 चेंडू 36. बॉलिंग मार्क पर जयेश. लेफ्ट हँड ओर द विकेट. मन लाडो बॅटचा आउटसाइड आहे. विकेटच्या पाठीमागे टिपला गेलाय. आणखी एक झटका. मन लाडो बॅक इन पॅव्हिलियन. एक तर्फा चाललेला मॅच पूर्णपणे मी म्हणला पण येणाऱ्या कालामध्ये हा संघ धडकी भरवेल प्रतिस्पर्धी होते एवढं मात्र निश्चित. कारण 3च्या स्पर्धेमध्ये यांचा खेळ मी जवळून पाहिलेला आहे. त्यामुळे स्पिरिट ऑफ द गेम काय असतं. एकावन्न चपलक क्षेत्ररक्षक आहेत. आफ्रिदी चपलक आहेत. सुशील आहे. त्याच्यामध्ये इस्रार असे 51 सरस या संघामध्ये जे बलकटी देतात आपल्या संघाला. मॅच्युरिटी येईल अनुभव येईल तसं मात्र अनुभव आल्यानंतर चकित करतील प्रतिस्पर्धी संघाला एवढं मात्र निश्चित. लेफ्ट हँड ओर द विकेट. जयेश कमिंग बॉल. गतीमध्ये परिवर्तन छान अतिशय चांगला परिवर्तन. स्लो वन डिलिव्हर. नॅचरल आउट स्विंग इज गिवन द गॉड गिफ्ट टू द बॉलर. त्या गिफ्टचा चांगला वापर केला. प्रॉपर गुडलँड टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला. आउट स्विंग निघाला आणि तिथे चेंडू डॉट. बॉलिंग मार्कवर जाताना जयेश. चेंडू क्रमांक आहेत शिल्लक 2 चेंडू आणि 36 धावा. दोघे ते 36 रन. जयेश निघालाय. लेफ्ट हँड ओर द विकेट. स्ट्रोक ऑन ड्राइव्ह थेट टप्पा 1 जो ते वेळा क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक हातामध्ये फक्त 1 धाव मिळते. येणार चेंडू 1 चेंडू आणि 35. जास्त सांगण्याची गरज नाही का सामन्यामध्ये वर्चस्व कोणाचं आहे. आकाश आलो भावाचा खेळ पाहण्यासाठी आलो होता. आकाश लाडो हरकत नाही पण चमकला नाही. पण येणाऱ्या कालामध्ये आकाश लाडो मन लाडो चांगली कामगिरी निश्चित करेल. आणि सहज गत्या येथे झेल टिपला गेला. एक तर्फा 4 मुंड्या चित्त मात्र केलेला आहे जय बालाजी राबाडे संघाला या सामन्यामध्ये. ट्रेडन ऐरोली हार जीत हा खेळाचा भाग आहे. त्यासाठी मात्र शिस्त राखावी लागेल. आपल्याला मैदानात जाऊन हस्तोलंदन करावं लागेल विजय संघाचं टायटन ऐरोलीला. जय बालाजी राबाडा. मॅन ऑफ द मॅच नन ऑफ अदर. या स्पर्धेमधलं ज्याने हर्षल मडवीच्या नंतर दुसरं अर्धशतक लावलं आणि 1 षटक 2 ओव्हर मध्ये गोलंदाजी टाकताना त्याचे मॅजिक फगर होतं. फक्त 7 धावा देऊन 1 विकेट तो ठरलाय. आफ्रिदी मॅन ऑफ द मॅच जय बालाजी राबाडा. आफ्रिदी कम ऑन द स्टेज. कॉंग्रॅच्युलेशन. अर्धशतक त्याच्या 7 धावा देऊन 1 विकेट. येणारे भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं. अर्धशतक दणदणीत. मेच्युरिटी पाहिली. नुसत्या षटकारांच्या मोठ्या फटकांच्या आहारी तो गेला नाही. सिंगल घेतले मोठे फटक्यानंतर झलकावलं 7 षटकानंतर हे अर्धशतक. याच आफ्रिदीनं मी विनंती करतोय आमचे सन्माननीय पाहुणे भालचंद्रजी मडवी यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देताना आफ्रिदीला. आफ्रिदी अभिनंदन तुझं. लवली प्लेड आफ्रिदी. जय बालाजी राबाडा संघाचा आफ्रिदी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अर्धशतक वीर दुसरं. अभिनंदन आफ्रिदी. चल कैसे लग रहा है जब इस जो हाफ सेंचुरी इस दरम्यान लगाई. बेहतरीन बैटिंग. बहुत पहले से सोचा था हाफ सेंचुरी मारने को, हो नहीं रहा था. लास्ट टाइम 34 ही हुआ था. ये टाइम सोचा था मारने तो हुआ. बहुत बहुत वेल डन. आने वाले जो क्रिकेट आएगा तो हमारे कमेंट्री बॉक्स है आपको बेस्ट ऑफ लक. सुपरबली प्लेड आणि प्रत्येक वेळी त्याने प्रयत्न केलेला आहे पण यश मिळालं होता. यश मिळालं श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित